आज खूप आनंदाचा दिवस आहे। मी सर्वप्रथम पूर्ण मंत्रिमंडळाचे विशेषतः माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे आणि ज्यांनी पाठपुरावा करून आग्रहाने जे कामाला मंत्रिमंडळापुढे आणून आज मंजुरी दिली ते आमचे आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांचा मी आभार व्यक्त करतो। तमाम अल्पसंख्याक बांधवामार्फत फेब्रुवारी महिन्यात अल्पसंख्याक शिबिर जे कन्व्हेन्शन जे झालं होतं त्याच्यात आम्ही एक मागणी केली होती अजितदादांसमोर की जसं सारथी आहे, अमृत आहे, या बाबतीत बार्टी आहे, त्या बाबतीत आपण मायनॉरिटीजसाठी, समाजासाठी आपण मार्टीची स्थापना करावी। तसा प्रकारचा ठराव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्यांचा मेळाव्यात घेण्यात आला होता आणि आज ते ठरावाचा अंमलबजावणी शासकीय स्वरूपात आपल्याला दिसते। अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्थेची स्थापना झालेली आहे। याच्यातील जे वर्षानुवर्ष जी मागणी अल्पसंख्याक समाजाची होती का त्या बाबतीत आपण आज दादांनी मंत्रिमंडळांनी 6.5 कोटी रुपयाची तरतूद व 11 पदांची पण मंजुरी दिली। फक्त नावापुरती करायचं नाही। म्हणजे जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जेव्हा महायुती सरकारत सहभागी झाल्यावर वारंवार अजितदादा पवार साहेबांना व सर्व त्यांचे सहकाऱ्यांना जे आरोप केला जात होतं की तुम्ही अल्पसंख्याक विरोधी आहेत आणि हे जे महायुती सरकारला जे अल्पसंख्याक विरोधी या महाराष्ट्रातले लोकांवर जे आरोप करत होते त्यांना मला सांगायचं आहे की ही मागणी वर्षानुवर्ष त्यांच्या करण्यात आली, पण त्यांनी कधी याची दाद न देता फक्त मतं घेण्याची कामं केली। आणि मला खूप आनंदाचा बाब आहे की महायुती सरकारने शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली फडणवीस साहेबांबरोबर आणि विशेषतः अजितदादांबरोबर त्यांनी अल्पसंख्याक समाजाला खरोखरच विकासाचा मार्ग मोकळा करण्याचा आज त्यांनी एक प्रयत्न केलेला आहे। नक्की या बाबतीत पूर्ण अल्पसंख्याक समाज या निर्णयाचा पूर्ण स्वागत करत आहे। सर एकीकडे जे काही अल्पसंख्याक मुलं आहेत किंवा अल्पसंख्याक जे काही समाज आहे त्यांना किती फायदा होतो? 100% शैक्षणिक बाबतीत असतील, रोजगारांच्या बाबतीत असेल, इतर त्यांचे मागासलेले विषय असतील, आज या मार्टीमार्फत, कारण जेव्हा सारथी स्थापन झाली होती, जेव्हा मार्टीमा स्थापन झाली होती, इतर संस्था जे समाजाला विकास आणि पुढे घेण्यासाठी जेव्हा स्थापन झाले होते, चांगला संशोधन होईल, त्या संशोधनमध्ये कायदेशीररित्या सर्व बाबी समोर आणतील। आजपर्यंत अल्पसंख्याक समाजाने मागणी करत आलेलं पण त्याला कुठे पाठपुरावा नव्हता, त्याला कुठे वेटेज जात नव्हता, पण आज त्याला वेटेज भेटेल आणि एक शासकीय स्वरूप त्याला भेटेल। आणि नक्की या आपला मायनॉरिटीची जे संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत नक्की अल्पसंख्याक समाजाचा विकास होईल, शैक्षणिक विकास होईल, रोजगारांच्या बाबतीत त्यांना संधी भेटतील आणि इथं मागासलेले त्या समाजाचे विषय जे वर्षानुवर्ष ते मागत होते ते आज त्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। सर एकीकडे बघायचं झालं तर लोकसभा आम्ही आधीच सांगितलं आहे, जे आम्हाला बदनाम करण्याचा जे काटस्थान करतायत की भाजप मुस्लिम विरोधी, आम्ही काही मागील दिवसात तेच सर्व नेते जे राष्ट्रवादीचे तुतारीचे असतील किंवा इतर असतील ते भाजपचे स्वतःच्या स्वार्थासाठी कशी मदत घेतली वर्षानुवर्ष हे आपल्यासमोर आम्ही आणलं आहे। अल्पसंख्याक समाजाचा खरोखर विकास व्हावा म्हणून महायुती सरकारने अल्पसंख्याक कमिशनरेटची स्थापना केली। काही दिवसापूर्वी संभाजीनगरला त्याचा उद्घाटन झाला। त्याच्यात त्यांनी 30 कोटीचा निधी जो अल्पसंख्याक समाजाचा जो मौलाना आझाद मायनॉरिटी याचा होता, फायनान्शियल बोर्डचा होता, त्याला 500 कोटीपर्यंत घेऊन गेले। निधी 1000 कोटी दिलेला आहे। तर या बाबतीत वेगवेगळे निर्णय अल्पसंख्याक समाजाने दिलेले आहेत। विनाकारणाने खोटा नरेटिव्ह करणार आणि जे लोक ते खोटा नरेटिव्ह तयार करतायत त्यांनी आजपर्यंत हीच मागणी त्यांच्याकडे पण देण्यात आली होती, पण 15 वर्ष मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाल्यावर त्यांनी कधी अल्पसंख्याक समाजाला विकास व्हावा हे कधी त्यांनी पाय उचलला नव्हता, फक्त मतं घेऊन राजकारण केलं होतं।